हॅलो वेलकम टू ऑल ऑफ यू. आज आपण रेशीम उत्पादन याबद्दल डिटेल माहिती बघणार आहोत. हा टॉपिक तुम्हाला ग्रामसेवक असो, कृषी सेवक असो, त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील त्यासाठी हा उपयुक्त अत्यंत उपयुक्त टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये आपण प्रामुख्याने रेशीम उत्पादनाचा इतिहास, उत्पादनानुसार जे काही क्रमांक असतील ते, वेगवेगळ्या प्रकारचे रेशीम किडे, त्यांची माहिती, त्यानंतर त्यांचा जीवनक्रम, त्यांच्याशी रिलेटेड काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ज आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुती लागवडशी संबंधित जे काही प्रश्न असतील ते. नंतर आपण बघतो की जे रेशीम किडा आहे त्यावरील कीड, रोग इत्यादी बद्दल डिटेल अभ्यास करणार आहोत. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड व्हिडिओ आपण दररोज अपलोडेड करत असतो, म्हणून अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण सुरुवात करूया आपल्या टॉपिकला. कुठलाही घटक किंवा कुठलाही टॉपिक शिकण्याआधी त्या घटकाची पार्श्वभूमी त्याचा इतिहास वगैरे हे जाणून घेणं आवश्यक असते. यासाठी आपण याचा इतिहास सुरुवातीला जाणून घेऊ. रेशीम शेतीचा इतिहास जाणताना आपल्याला सर्वात प्रथम प्रश्न पडतो की रेशीम शेतीची सुरुवात कुठून झाली. तर लक्षात ठेवा, रेशीम शेतीची सुरुवात ही चायनामधून झाली. मग चायनामधून कशी काय झाली ते आपण आता पाहू. यामध्ये इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, त्या पुढे पुढे तुम्हाला सांगतच जाईल. आता बघा, याचं उत्पादन निओलिथिक काळामध्ये सर्वात प्रथम चीनमध्ये सुरू झालं. आणि रेशीम शेतीबद्दल आपण पुरावे बघितले तर सांगशी येथील झिया काउंटमधील यांग शाओ संस्कृतीच्या ठिकाणी रेशमाचे सर्वात जुने आपल्याला पुरावे सापडले आहेत. आता आपल्याला पुरावे वगैरे सापडले, पण नेमकी रेशीम शेतीची सुरुवात झाली कशी यामागे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ही गोष्ट खूप मोठी आहे, पण शॉर्टकटमध्ये सांगते. काय झालं होतं, 3000 ईसापूर्वीची ही गोष्ट आहे. चायनामध्ये एक राजा राहत होता, त्याचं नाव होतं हुआंग आणि त्याची पत्नी होती राणी श्रीलिंग. हीच राणी श्रीलिंगची एक दिवस झाडाखाली बसलेली असते आणि चहा पित असते आणि तिच्या चहामध्ये झाडावरून एक ककून पडतो आणि ककून पडल्यानंतर त्या गरम चहामध्ये तो सैल होतो. राणी श्रीलिंगचीला खूप राग येतो. राणी श्रीलिंगची तो ककून काढण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस तो ककून पूर्ण बाहेर पडत नाही. तिच्या हाती एक एक धागा असा बाहेर निघतो. मग तिला आश्चर्य वाटते. मग अशा प्रकारे काय होते, तिला असं वाटते की झाडावर जेवढे काही ककून असतील ते सर्व ती गोळा करते आणि घरी जाऊन त्यापासून एक मस्त रेशमाचा धागा तयार करते. अशा प्रकारे राणीला वाटते का आपल्याकडे आणखी धागा असायला हवा आणि या तिच्या इच्छेपोटी ती काय करते, त्या झाडावरील अळ्यांना गोळा करते. नंतर त्यांना खाऊ पिऊ घालते, ते तुतीची पाने त्यांना खाऊ पिऊ घालते आणि त्यापासूनच अशा प्रकारे धाग्याचं उत्पादन ती घेते. आणि हा जो उत्पादन घेण्याचा कार्यक्रम असतो पिढ्यानपिढ्या चालतो आणि अशाच प्रकारे रेशीम शेतीची सुरुवात होते, ती चायनामध्ये होऊन जाते. आता आपण इतिहास खूपच चांगल्या रीतीने समजून घेतला. यावर ऑब्जेक्टिव्ह काय लक्षात ठेवा. फक्त ऑब्जेक्टिव्ह म्हणून याची रेशीम शेतीची सुरुवात चायनामध्ये झाली आणि राणी शी लिंगची ही त्याची जनक आहे, फादर ऑफ सेरिकल्चर आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण पुढे जाऊ. आपण जर उत्पादनानुसार क्रमांक बघितले, जगातील देशानुसार जर क्रमांक बघितला तर सर्वप्रथम चायनाचा नंबर लागतो, चीन प्रथम क्रमांकावर आणि दुसऱ्या क्रमांकावर भारताचा नंबर लागतो. त्यानंतर उझबेकिस्तान, नंतर व्हिएतनाम आणि नंतर थायलंडचा नंबर लागतो. अशाच प्रकारे जर आपण भारतातील राज्यांचा विचार केला तर भारतामध्ये प्रथम राज्य आहे कर्नाटक, जिथे रेशीम उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतात. नंतर दुसरा आहे आंध्र प्रदेश आणि तिसरा आहे आसाम. आता बघा, काही टर्मिनॉलॉजी आहेत. आपल्याला माहिती आहे रेशीम उद्योग इंग्लिशमध्ये सेरिकल्चर असतं, त्याला आपण म्हणतो. आणि सेरिकल्चर हा शब्द कुठून आलेला आहे तर लक्षात ठेवा, तो ग्रीक शब्दापासून आला आहे. सेरिकॉस या शब्दापासून आलेला आहे. आणि सेरी काय होते, सिल्क होते आणि कल्चर रेअरिंग होते. सिल्क रेअरिंग याचा अर्थच काय होतो, सेरिकल्चर असा होतो. आता आपण रेशीम किड्यांचे वेगवेगळे प्रकार पाहू. त्यामध्ये प्रामुख्याने आपण लक्षात घेतो की 5 प्रकार आहेत, पण आपण या 5 पैकी 4 प्रकारांचाच अभ्यास करतो आणि 4 पैकी एक प्रकार जो आहे तो भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रमुख 4 प्रकारांमध्ये आपण जर बघितलं तर त्यामध्ये मलबेरी सिल्कवर्म, टसर सिल्कवर्म, इरी सिल्कवर्म आणि मुंगा सिल्कवर्म असे प्रकार पडतात. आता आपण एक प्रकार डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. सर्वात पहिला प्रकार आपण बघतो त्यामध्ये तुती रेशीम किडा, त्याला असं आपण मलबेरी सिल्कवर्म असं म्हणतो. आणि याचं जर आपण शास्त्रीय नाव जर बघितलं तर बॉम्बेक्स मोरी या नावाने आपण ओळखतो. आणि याची जी फॅमिली आहे ती बॉम्बेसिडाई आहे. लक्षात घ्या, ही एकटाच सिल्कवर्मचा हा जो किडा आहे त्याचीच फॅमिली बॉम्बेसिडाई आहे, बॉम्बेक्स मोरीची. आणि इतर जे आहेत त्या सर्वांची सॅटुर्निडाई आहे.
म्हणून जर ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलं तर बॉम्बिक्स मोरिचीज म्हणजेच मलबेरी सिल्कवर्मचीच बॉम्बेसिडाई फॅमिली आहे हे लक्षात ठेवा. आणि बाकीच्यांची सॅटर्निडाई फॅमिली आहे. आणि याचं मूळ स्थान जर बघितलं आपण तर चायना हे आहे. आणि भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात मलबेरी सिल्कवर्मच घेतल्या जाते हे लक्षात ठेवा. पुढचा प्रमुख प्रकार आहे टसर सिल्कवर्म. यामध्ये जर बघितलं उष्णकटिबंधीय टसर रेशीम किडा आहे. आणि आणखी 2 प्रकार पडतात, ओक टसर रेशीम किडा आणि ओक टसर. आणि याचा जर आपण जिनस बघितला तर अँथेरिया हाच आहे. सगळ्यांचा जिनस अँथेरियाच आहे टसर सिल्कवर्ममध्ये. नंतर त्यामध्ये स्पेसीज वेगवेगळ्या पडतात, परंतु आपल्याला फक्त अँथेरिया मायलिटा लक्षात ठेवायचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि त्याचा उगम जर म्हटलं म्हणजे त्याचं मूळ स्थान जर बघितलं आपण तर भारत हे आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला लक्षात राहावं यासाठी एक ऑब्जेक्टिव्ह सांगते की मलबेरी सिल्कवर्म आहे त्याचा उगम म्हणजे मूळ स्थान चायना हे आहे हे लक्षात ठेवा. आणि बाकीच्यांचं भारतच आहे असंच लक्षात ठेवा. आता या रेशीम किड्यामध्ये पुढचा महत्त्वाचा प्रकार म्हणजे मुंगा रेशीम किडा. आणि जो प्रामुख्याने आसाम या राज्यातच याचं रेअरिंग केले जाते. त्यामध्ये जर बघितलं त्याचं शास्त्रीय नाव अँथेरिया आसमा आहे आणि म्हणूनच त्याला प्राईड ऑफ आसाम या नावाने सुद्धा ओळखतात. आणि याचं मूळ स्थान जे आहे ते भारतच आहे. पुढचा प्रकार आहे इरी सिल्कवर्म. त्यालाच आपण इरी रेशीम किडा असे म्हणतो. आणि हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून अहिंसा रेशीम या नावाने सुद्धा ओळखतात. आणि याचं जे शास्त्रीय नाव आहे ते फिलोसॅमिया रिसिनी आहे. आणि याचं मूळ स्थान जे आहे ते भारतच आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इरी सिल्कवर्म आहे, इरी रेशीम किडा आहे, त्याला अहिंसा रेशीम असं का म्हणतात किंवा म्हणतो. हे बघा, रेशीम उद्योग हा जो आहे तो एक हिंसक उद्योग आहे असं म्हटलं तरी चालते. कारण की यामध्ये ज्यावेळेस आपण ते रेशीम झाल्यानंतर ते कोश तयार करते. कोश केल्यानंतर त्याला आपण काय गरम पाण्यात उकडतो आणि त्यामध्ये अळीसुद्धा असते. आणि अळीसुद्धा तरफडून मरते आणि त्याच्यानंतर आपण त्याचा कोष्टाचा धागा काढत असतो. परंतु काय होते, इरी सिल्कवर्म म्हणजे इरी रेशीम किडा आहे, यामध्ये काय होते, हा स्वतःच तो बॉइलिंग करण्याच्या आधीच म्हणजे ज्यावेळेस तो कोश तयार करतो त्या कोशातून तो आधीच बाहेर पडतो आणि नंतर ते कोश आपण पाण्यात उकडतो. म्हणजे त्यामध्ये ती अळी नसते, म्हणून तो कोशातली जी अळी आहे ती मरत नाही, म्हणून इथे हिंसा होत नाही. म्हणून यालाच आपण इरी रेशीमलाच आपण अहिंसा रेशीम म्हणून म्हणतो. अशा प्रकारे आतापर्यंत आपण रेशीम किड्यांचे वेगवेगळे प्रकार पाहिले. आता आपण रेशीम किड्यांचा जीवनक्रम समजून घेऊ. यामध्ये लक्षात ठेवा, रेशीम किड्यांच्या 4 अवस्था असतात. म्हणजे कशा? अंडी, अळी, कोश आणि पतंग. कारण की लेपिडोप्टेरा ऑर्डरमध्ये येते आणि यामध्ये कंप्लीट मेटामॉर्फोसिस होते आपल्याला माहिती आहे. आणि याची फॅमिली आपण आधीच बघितली, बॉम्बिक्स मोरीची बॉम्बेसिडाई फॅमिली. आणि इतर जे राहतात त्यांची सगळ्यांची सॅटर्निडाई फॅमिली. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलेला आहे आणि विचारतील सुद्धा. आपण रेशीम किड्यांचा अभ्यास करताना 4 अवस्था बघितल्या. यामध्ये आपण 4ही अवस्थांचा जीवनक्रम जो आहे तो व्यवस्थितरित्या समजून घेऊ. हे बघा, अंडी असतात, अंडीपासून अळी तयार होते आणि अळी जी असते ती कशी असते, दंडगोलाकार असते. आणि या अळीचं आयुष्य बघितलं आपण ते 25 ते 30 दिवसांचं आयुष्य असते. आणि या 25 ते 30 दिवसात ती 4 वेळा काठ टाकते. काठ टाकण्याच आपण मोल्टिंग असं म्हणतो. आणि यामध्ये हे बघा, त्यामध्ये लाळ ग्रंथी असतात. त्या लाळ ग्रंथीमधून सेरिसिन नावाचं प्रोटीन निघते आणि त्याला आपण आणखी एक प्रोटीन असते फायब्रोइन प्रोटीन. असे 2 प्रकारचे प्रोटीन परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते की कुठल्या प्रकारचे प्रोटीन असतात. तर सेरिसिन नावाचं प्रोटीन असते आणि फायब्रोइन नावाचं प्रोटीन असते जे त्याच्या अळीच्या लाळ ग्रंथीमधून स्रवते. नंतर अळी मोठ्या झाल्यानंतर म्हणजे 5व्या स्टेजमध्ये गेल्यावर ती कोणत्या प्रकारचं अन्न खात नाही. नंतर मग ती कोश तयार करायला सुरुवात करते. ज्यावेळेस ते प्रोटीन बाहेर स्रवते आणि त्यापासून कोश होते. कोश जर आपण बघितला तर अळीकडून जे काही तो धागा असतो तो 2-4 दिवसात तो कोश धाग्याद्वारे 2-4 दिवसात तो कोश ती अळी तयार करते. आणि या कोशाचं आयुष्य आपण जर बघितले तर 10 ते 15 दिवसांचं असते. आणि आपण जर विचार केला तर रेशीम उत्पादनासाठी आपल्याला किती दिवसांचे कोश हवे असतात, तर 7 ते 10 दिवसाचे ककून आपण निवडतो रेशीम उत्पादनासाठी. आणि एका ककूनपासून आपल्याला 1000 ते 1500 मीटर लांबीचा धागा आपल्याला मिळतो. आता हे बघा, कच्चं रेशीम काढण्यासाठी आपण काय करतो, तर सगळ्यात पहिले आपण काय करतो, स्टिपिंग नावाची एक प्रोसेस आहे. म्हणजे काय करतो, बॉइलिंग करतो, त्याला गरम पाण्यामध्ये त्या ककूनला आपण टाकतो. मग काय करतो, रीलिंग, त्या गरम पाण्यातून जो कच्चा धागा आहे तो त्या रेशीमचा ते सैल होत आहे आणि मग त्या ककूनपासून आपण धागा काढतो. अशा प्रकारे आपल्याला रेशीमचा कच्चा धागा मिळतो. आणि नंतर त्याला पक्का धागा करण्यासाठी त्याला काय तर स्पिनिंग करतात. त्यामध्ये ॲसिडची एक प्रक्रिया केली जाते आणि नंतर मग तो धागा पक्का केला जातो. अशा प्रकारे कोशपासून आपल्याला धागा म्हणजे
रेशीमचा धागा मिळतो. नंतर कोश जर आपण वापरला नाही धाग्यासाठी तर ती काय होते, त्याच्यापासून प्रौढावस्था तयार होते. अशा प्रकारे रेशीम किड्यांची जी जीवनावस्था आहे ती चालत असते, म्हणजे जीवनचक्र चालते. आता काही याबद्दल ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि काही फॅक्ट्स आहेत, त्या गोष्टी आपण लक्षात घेऊ. लक्षात ठेवा, जगामध्ये 90% जास्त उत्पादन आशिया खंडात होते आणि सर्व जास्त उत्पादन आपण बघितलं होतं चायनामध्ये होते. त्याच्या खालोखाल भारताचा दुसरा क्रमांक आहे. पुढे जर एक टर्मिनॉलॉजी आहे, एका वर्षात आपण किती वेळा रेअरिंग करू शकतो, म्हणजे 2पेक्षा जास्त पिढ्या घेऊ शकतो का? तर हो, घेऊ शकतो. मग असे कोणते आहेत किडे आहेत त्यांचा घेऊ शकतो? तर मलबेरी सिल्कवर्म आहे आणि इरिस सिल्कवर्म आहे, यांचा आपण घेऊ शकतो. मग याला एक इंग्लिशमध्ये टर्मिनॉलॉजीसुद्धा आहे, त्यालाच आपण वोल्टाईन असं सुद्धा म्हणतो. त्यामध्ये 2 प्रकार पडतात जर आपण बघितलं तर युनिवोल्टाईन, बाय वोल्टाईन. युनिवोल्टाईन म्हणजे काय? एकदाच एका वर्षात जर आपण एकच पिढी घेत असू आणि एकदाच रेअरिंग करत असू तर ते झालं युनिवोल्टाईन. आणि एका वर्षात आपण 2दा रेअरिंग करत असू तर त्याला आपण बाय वोल्टाईन असं म्हणतो. पुढील गोष्टी पाहू. आता जर परीक्षेमध्ये असा प्रश्न आला की सर्वात महाग रेशीम म्हणून कुठल्या रेशीमला ओळखले जाते, तर लक्षात ठेवा मुगा रेशीम आहे, त्याला सर्वात महाग रेशीम म्हणून ओळखले जाते आणि ते स्पेशली जरी कामासाठी वापरतात. आणि पुढचा अत्यंत महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे 4ही प्रमुख रेशीम उत्पादन करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. हा सगळ्यात मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे. आता पुढील गोष्टी पाहू. तुती लागवडीसाठी जर आपण विचार केला तर जम्मू काश्मीर हे भारतामध्ये फेमस आहे. तसंच जर बघितलं आपण तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, भगवती, श्रीरामपूर इत्यादी ठिकाणी म्हणजे स्थळं तुती लागवडीसाठी फेमस आहेत. नंतर आपण जर बघितलं तर पूर्णतः पालन करता येणारी रेशीम किड्याची जात कुठली, हा ऑब्जेक्टिव्ह विचारू शकतात. म्हणून लक्षात ठेवा मलबेरी सिल्कवर्म आहे आणि म्हणूनच आपण त्याला क्वीन ऑफ टेक्स्टाईल असं सुद्धा म्हणतो. आणि यापासूनच सगळ्यात जास्त उत्पादन आपल्याला मिळते. जवळजवळ 90% उत्पादन आपण मलबेरी सिल्कवर्मपासून घेतो. नंतर आपण जर बघितलं तर मलबेरी सिल्कवर्मबद्दल आता पूर्ण डिटेलमध्ये आपण बघू. मलबेरीबद्दल पाहू, मलबेरी झाडाबद्दल पाहू. लक्षात ठेवा मलबेरीचं नाव आहे म्हणजे तुतीच्या झाडाचं नाव आहे मोरस अल्बा किंवा त्याला मोरस इंडिका या नावाने सुद्धा ओळखतात. त्याची फॅमिली मोरसी ही आहे आणि याचं मूळ स्थान आपण बघितलं तर चायना हेच आहे. आणि तुतीचे पाने खाणारे जे असतात त्याच्यापासून तलम रेशीम मिळते, हा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणून लक्षात ठेवा. तुतीचे सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या जाती जर आपण बघितल्या म्हणजे सुधारित वाण जर आपण बघितले तर त्यामध्ये प्रामुख्याने M5, S54, V1 इत्यादी सुधारित वाणांचा समावेश होतो. आता तुतीची लागवड कशा पद्धतीने केली जाते असा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहिला असेल तर लक्षात ठेवा छाट कलम पद्धतीने तुतीची लागवड केली जाते आणि त्यासाठी 6 ते 8 महिने वयाची जे काही तुतीची झाडं असतील त्याचे 10 ते 12 mm म्हणजे मिलीमीटर जाडीच्या निरोगी फांद्या निवडतात. आणि त्याचं लागवड अंतर आपण जर बघितलं 3x3 मीटर किंवा 3x2 मीटर असं असते. आणि एका एकरात आपण जर बघितलं जवळपास एका एकरमध्ये 5,000 रोपे बसतात. हे एकराचं माप आहे, हेक्टरचं आहे, म्हणून लक्षात ठेवा. नंतर आपण हे तुतीच्या झाडावरील जे काही रोग आणि कीड आहे त्याबद्दल अभ्यास करू. आता यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर टुकरा नावाचा रोग येतो तुतीच्या झाडावर. आणि तो कशामुळे येतो तर रस शोषण करणारा जो काही मिलीबग असतो त्यामुळे हा टुकरा नावाचा रोग त्याच्यावर येतो. त्यामुळे काय होते, जे काही पानं असतात ते कमजोर होतात, फांद्या कशा होतात, वीक होतात, आकसून जातात आणि पानंसुद्धा आकसून जातात. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने कीड जर आपण बघितली तर लष्करी अळी आहे, बिहार केसाळ अळी आहे, त्याचप्रमाणे वाढवी प्रामुख्याने हलक्या ज्या जमिनी असतात त्यामध्ये जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो याचा. अशा प्रकारे आपण तुतीची लागवड म्हणजेच मोरिकल्चर याबद्दल इन्फॉर्मेशन बघितली. आता आपण रेशीम कीटकांचे रोग आणि त्यावरील किडी यांचा अभ्यास करू. यामध्ये रोगामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर पेब्रिन, फ्लॅचेरी या रोगांचा समावेश होतो. पेब्रिनमध्ये आपण जर विचार केला तर पेब्रिन हा जो रोग आहे तो प्रोटोझोआमुळे होतो, हा ऑब्जेक्टिव्ह विचारला आहे आणि विचारतील सुद्धा, म्हणून लक्षात ठेवा. आणि पेब्रिन जर हा रोग येतो त्यावेळेस अळ्यांवर काय होते, काळसर असे टिपके पडतात. आणि प्रोटोझोआमुळे प्रामुख्याने जर विचार केला तर नोसेमा बॉम्बेसिस आणि नोसेमा रिसिनी या प्रोटोझोआच्या प्रजाती आहेत ज्यामुळे पेब्रिन नावाचा हा जो रोग रेशीम कीटकांवर दिसून येतो. पुढे जर आपण विचार केला तर फ्लॅचेरी, तुम्हाला प्रश्न विचारण्यात येईल की फ्लॅचेरी हा रोग कशामुळे होतो, तर लक्षात ठेवा तो जीवाणूमुळे होतो आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. सेप्टिसेमिया आहे,
त्याच्यामध्ये तो स्टेप्टोकोकस नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. म्हणजे अळ्यांच्या रक्तात हा प्रादुर्भाव दिसून येतो. आणि तशाच प्रकारे जर आपण विचार केला तर पचनसंस्थेचा रोग आहे. आणि पचनसंस्थेचा रोग हा स्टेप्टोकोका बॅक्टेरियामुळेच होतो, म्हणजे जीवाणूमुळे होतो. नंतर जर तिसरा प्रकार आपण जर बघितला त्यामध्ये टॉक्झिकॉसिस नावाचा प्रकार आहे आणि तो बॅसिलस थुरिंजिनेसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. आणि हे तिन्ही प्रकार जे आहेत ते फ्लॅचेरी या रोगामध्ये मोडतात, जो प्रामुख्याने जीवाणूमुळे होतो. म्हणून तुम्हाला एवढं डिटेल नाही, पण असा प्रश्न विचारू शकतात की फ्लॅचेरी हा रोग कशावर येतो किंवा फ्लॅचेरी हा रोग कोणत्या प्रकारच्या घटकामुळे घडून येतो, तर ते जीवाणूमुळे घडून येतो. म्हणून ऑब्जेक्टिव्ह म्हणून लक्षात ठेवा. जर आपण रोग बघितला त्यामध्ये मस्कार्डिन हा नावाचा रोग येतो आणि तो प्रामुख्याने बुरशीमुळे होतो, म्हणून लक्षात ठेवा. आणि ती बुरशी कोणती? बिवेरिया बॅसियन असं त्याला आपण म्हणतो. आणि आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं तर या बुरशीचं प्रमाण म्हणजे मस्कार्डाइन या रोगाचं प्रमाण जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येते. पुढचा रोग आहे ग्रॅसेरी. आणि ग्रॅसेरी त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूक्लिअर पॉलीहायड्रोसिस व्हायरसमुळे तो होतो आणि त्याला आपण मिल्की रोग असं सुद्धा म्हणतो. आणि यामध्ये जर बघितलं तर अळांची जी त्वचा आहे ती फाटते, त्यातून पांढऱ्या रंगाचा द्रव बाहेर पडतो, मग इन्फेक्शन होते. साहजिकच आहे, एक अळी इन्फेक्ट झाली तर तिला दुसऱ्या अळींना सुद्धा इन्फेक्ट करेल. मग अशा प्रकारे यासाठी आपण ट्रॉफी ट्रे किंवा चंद्रिका याचा वापर करतो. जो चंद्रिका आणि ट्रॉफी ट्रे आहे ते आपण पर्टिक्युलरली जर विचार केला तर त्या रेशीम किड्यांना ठेवण्यासाठी म्हणजे सेपरेट ठेवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. अशा प्रकारे आपण सिल्क रेअरिंगमधली महत्त्वाच्या ज्या काही रोग असतात ते बघितले. आता आपण यामध्ये कीड बघू. ते कीडमध्ये प्रामुख्याने उजी माशी हिचा समावेश होतो. अशा प्रकारे आपण हा टॉपिक चांगल्यारीत्या समजून घेतला. तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील, सोबतच काही टॉपिक तुम्ही मला सजेस्ट करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगत जा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.